आणि आता गोपीचंद पडळकर यांच्या संदर्भातली बातमी। पडळकर यांच्याकडून जयंत पाटील यांच्यावर खालच्या शब्दात टीका करण्यात आली। सांगलीच्या जतमध्ये बोलताना पडळकरांची जीभ घसरली तर पडळकरांच्या नेतृत्वात जयंत पाटलांच्या विरोधात मोर्चा काढण्यात आलेला होता आणि त्यामध्ये आता त्यांनी टीका केलेली आहे। माणसं पाठवली कशासाठी? गोपीचंद पडळकरनं कुठल्या व्यापाऱ्याकडून वर्गणी घेतली का? या मधला एखादा व्यापारी घ्या आणि त्याच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल करा। अरे जयंत पाटला, तुझ्यासारखा भिकारी अवलाद गोपीचंद पडळकरची नाही। माझ्या ती धमक आहे कार्यक्रम करायची। तुझ्यासारखी ती अवलाद नाही। तू राजाराम पाटलानं काढलेली अवलाद मला अजिबात वाटत नाही। काहीतरी गडबड असणार आहे। आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाराष्ट्रालाच नव्हे, शाहू फुले, शिव छत्रपती आंबेडकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या विचाराला काळीमा फासण्याचं काम केलं असं मला वाटतं। ठीक आहे, माणसाचा राजकीय विरोध असू शकतो, परंतु राजकीय विरोध इतक्या टोकाला की एका ज्येष्ठ नेतृत्वाला, जयंत पाटील साहेब भले राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते असतील, परंतु त्यांनी महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष 40 वर्ष लगातार विधान भवनामध्ये काम केलेलं आहे। एक ज्येष्ठ नेते, एक ज्येष्ठ मंत्री, या महाराष्ट्र राज्याचे एक मोठे नेते म्हणून तरी आब आणि प्रतिष्ठा बाळगायची असते। परंतु गोपीचंद पडळकर यांनी या सगळ्या सीमा उल्लंघन केलेले आहेत। माझं असं मत आहे, जे चूक आहे ते चूक आहे, जे बरोबर आहे ते बरोबर आहे। गोपीचंद पडळकरांनी ताबडतोब अत्यंत खालच्या पातळीवरती जयंत पाटील साहेबांवरती टीका केल्यामुळे माफी मागावी। ते वरच्या पातळीवर कधी बोलतच नाहीत, ते बोलताना कायम खालचीच पातळी लागतात। 7 वेळा वाळवा मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणारे अत्यंत मितभाषी, अत्यंत सुसंस्कृत आणि कधीही कुठल्याही भाषेचा दुरुपयोग न करणारे, प्रचंड प्रशासकीय अनुभव पाठीशी असलेले म्हणून ओळखले जाणारे जयंत पाटील यांच्या मातृत्वाविषयी, यांच्या पितृत्वाविषयी शंका व्यक्त करताना म्हणजे काय काय भाषा आहे? राजाराम बापू पाटलांसारख्या ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ सहकारमर्षी आणि जे आता नाहीत, आपल्यात नाही आहेत, ते त्यांच्या मातृषीही आपल्यात नाही आहेत आणि जयंत पाटील हे प्रचंड मातृभक्त आहेत। अशी भाषा वापरणं हे म्हणजे हे माझा प्रश्न बीजेपीला आहे की नेतृत्वाचा जोपर्यंत आशीर्वाद नाही तोपर्यंत हिंमतच होणार नाही असं काही बोलायची। नेतृत्व काय काय नेमकं काय करणार याच्या बाबतीत? आमचं महायुतीचं सरकार आहे। भाजपच्या वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींचं किंवा त्यांच्या संबंधित असणाऱ्या व्यक्तींच्या काही चुका होत असतील तर भाजपने त्यांची नोंद घेतली पाहिजे। राष्ट्रवादीच्या बद्दल असेल तर आम्ही लोकांनी नोंद घेतली पाहिजे आणि त्याच्यातनं भूमिका स्पष्ट केली पाहिजे। आणि शिवसेनेच्या बद्दल काही झालं तर शिंदे साहेबांनी ती भूमिका स्पष्ट केली पाहिजे। आणि प्रत्येकाने बोलत असताना, वागत असताना त्यामध्ये अशा प्रकारचे कुणाला स्टेटमेंट अतिशय वेदना देणारे असतात, अशा पद्धतीचे स्टेटमेंट हे करू नये। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।